कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग. रायगडावरील वाघ्या कुत्रा फेकून द्या. एवढ्या लांब कानाचा कुत्रा भारतीय असू शकतो का? रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीवरून उदयनराजे आक्रमक. गाणं म्हणण्यापलीकडे मंगेशकर कुटुंबाचं काहीही योगदान नाही. ते लोक ऑटोग्राफचे सुद्धा पैसे घ्यायचे. काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांची टीका. मंगेशकर कुटुंबाचं योगदान जगाला माहिती आहे. महाराष्ट्रातील जनतेला मंगेशकरांबद्दल आपलेपणा आणि आदर आहे. त्यांच्यावर टीका करू नये, अजितदादांचा वडेट्टीवारांना सल्ला. 26/11चा सूत्रधार तहव्वूर राणाला 18 दिवसांची एनआयए कोठडी, तर चौकशीला सुरुवात होणार. कट कारस्थानात कोण कोण सहभागी होतं याची माहिती राष्ट्रीय तपास यंत्रणा मिळवणार. नारायण राणेंना अटक केलेला क्षण आजही मोबाईलमध्ये सेव्ह, तर परतफेड केल्यानंतरच हा व्हिडिओ मोबाईलमधून डिलीट करेन. सगळ्यांचा हिशोब करणार. मंत्री नितेश राणेंचा महाविकास आघाडीला इशारा. व्याख्यानमालेत येणाऱ्यांचं प्रमोशन होत असं ऐकलं होतं. माझं प्रमोशन होण्यासाठी हे सरकार कायम राहिलं पाहिजे. नाशिकच्या व्याख्यानमालेत सुधीर मुनगंटीवारांचं भाष्य. 925 कोटींची मागणी केली होती, मात्र 272 कोटीच खात्यात आले. अर्थ खातं पैसे नसेल देत तर एसटी कर्मचाऱ्यांचा पगार कसा देणार? एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईकांचं अर्थ खात्याकडे बोट. माझ्या बहिणीला आता उपोषण करण्याची वेळ येणार नाही. बनेश्वर रस्त्यासाठी निधी दिल्यानंतर अजितदादांचं सुप्रिया सुळेंवर भाष्य, तर बनेश्वरचा विषय माझ्यासाठी संपलाय. 2 तारखेला नारळ फोडायला जाणार, सुळेंची प्रतिक्रिया. नांदेड हिंगोलीमध्ये अवकाळी पावसानं पपई आणि केळी बागांची नासाडी. धाराशिवच्या उमरगा परिसरामध्ये गारांचा पाऊस, तर अमरावतीसह पुण्याच्या खेड तालुक्यात सुद्धा वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पूर्व विदर्भाला पुढील 3 दिवस आता अवकाळी पावसाचा इशारा, तर वादळी वारे, मेघगर्जनेसह पाऊस आणि गारपिटीचा अलर्ट. रविवारी दक्षिण मध्य महाराष्ट्रात सुद्धा पावसाची शक्यता. राज्यातील 14 जिल्ह्यांमध्ये टँकरनं पाणी पुरवठा. तापमान वाढल्यामुळे आता पाणी टंचाईच्या झळा वाढल्या. 178 गावं, 606 वाड्यांमध्ये 223 टँकरद्वारे पाणी पुरवठा. साताऱ्यात सर्वाधिक 40 टँकर पाणी पुरवठा सुरू. प्रशांत कोरटकरची आज कळंब कारागृहातनं सुटका होण्याची शक्यता. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान आणि इंद्रजित सावंतांना धमकी प्रकरणात कोरटकरला जामीन मंजूर. पोलीस अधिकारी अश्विनी बिंद्रे यांच्या हत्या प्रकरणामध्ये आज सुनावणी, तर आरोपी अभय कुरुंदकरला पनवेल कोर्ट शिक्षा सुनावणार. 9 वर्षांनंतर बडतर्फ पीआय अभय कुरुंदकरला हत्येचा दोषी ठरवलं. तुळजाभवानीच्या चैत्री पौर्णिमा यात्रेला आजपासून सुरुवात. यात्रेदरम्यान तुळजाभवानी मंदिराचं मुख्य द्वार बंद. भाविकांना कुंभार गल्लीतनं मंदिरामध्ये प्रवेश. 15 तारखेपर्यंत यात्रोत्सव रंगणार. टीव्ही, फ्रीज, स्मार्टफोन स्वस्त होण्याची शक्यता. चीनी उत्पादकांकडून आता भारताला 5% सूट देण्याचा प्रस्ताव. अमेरिकेसोबतच्या व्यापार युद्धामुळे चीनी उत्पादकांचा हा निर्णय. कॅन्सर हिलर सेंटर, अ न्यू बिगिनिंग.